राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यास सरकार राजी, पण काहींचा विरोध. मुख्यमंत्र्यास पत्र सादर, दिनांक 16/2/2024. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर आणि मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर. तर शासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलोय, पण त्यासोबतच त्या बातमीला विरंजन सुद्धा पाडणारी एक दुसरी बातमी मी या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी घेऊन आलोय. ती अशी की राज्य कर्मचाऱ्यांचे जे सेवानिवृत्तीचे वय आहे हे 60 वर्ष करण्यासाठी सरकारची पूर्ण तयारी झालेली आहे, परंतु या निर्णयाला काही लोकांनी विरोध दर्शविलेला आहे. त्याच्यामध्ये काही आमदार आणि खासदारांचाही समावेश आहे आणि अशाच पद्धतीचं एक पत्र यामध्ये मुख्यमंत्री यांना लिहिण्यात आलेलं आहे. तर त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न करता याबद्दलची माहिती आपण आता पाहून घेऊया. राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे करण्यास विरोध होत आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे वाढवून 60 वर्षे करण्याची मोठी मागणी बऱ्याच दिवसांपासून होत आहे. याबाबत राज्याचे विधानसभा सदस्य श्री जयंत राजाराम पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र लिहून राज्यातील अधिकारी किंवा कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वरून 60 वर्षे करण्यास विरोध दर्शविला आहे. या संदर्भातील जे सविस्तर पत्र आहे ते आपण याच व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. सदरचा पत्र हा दिनांक 16/2/2024 रोजी मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आलेला असून सदर पत्रामध्ये माननीय जयंत पाटील यांनी नमूद केले आहे की राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वरून 60 वर्षेपर्यंत वाढविण्यात येत असल्याचे वृत्त समजले. या संदर्भात नमूद करण्यात येते की राज्यातील शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीचे वय हे वाढवून 60 वर्षे केल्याने आगामी 2 वर्षात शासन सेवेमधून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ही कमी होईल, ज्यामुळे नवीन बेरोजगार कर्मचाऱ्यांचे प्रमाण कमी होईल. पर्यायाने बेरोजगारीचे प्रमाण अधिक होईल. सध्या राज्य कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये मोठ्या प्रमाणात कुंठितता आल्याने राज्य शासनास आश्वासित प्रगती योजनांचा लाभ द्यावा लागतो, ज्यामध्ये सेवानिवृत्तीचे वय अजून वाढविल्यास कुंठिततेमध्ये वाढ होऊन कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ मिळणार नाही. सद्यस्थितीमध्ये सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना नियमकालिक वेतनवाढ मिळाल्याने त्यांचे मासिक वेतन जास्त आहे. त्यांच्याऐवजी नवीन नियुक्त असणारे अधिकारी किंवा कर्मचारी यांना शासनास कमी वेतन द्यावे लागेल. यामुळेच शासनास वेतनावर होणाऱ्या खर्चावरही बचत होईल. त्याचबरोबर 2 वर्षानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून आणखी वाढ होऊन निवृत्ती वेतन व इतर आर्थिक लाभ करिता खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर राज्यातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे करण्याचा अन्यायकारक निर्णय घेण्यात येऊ नयेत अशी विनंती सदर पत्रामध्ये माननीय जयंत पाटील यांनी केलेली आहे. आता या संदर्भात मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आलेला सविस्तर जो पत्र आहे तो आपण पुढील प्रमाणे पाहून घेऊ शकतो. तर हाच तो पत्र आहे. जयंत राजाराम पाटील, विधानसभा सदस्य महाराष्ट्र, प्रति माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आणि विषय देण्यात आलेला आहे शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांचे सेवानिवृत्ती वय 58 वरून 60 वर्ष न करण्याबाबत. दिनांक आहे 16/2/2024. यामध्ये वर आपण जे नमूद सर्व गोष्टी पाहिल्या आहे
त्या सर्व गोष्टी या पत्रामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत आणि शेवटी 60 वर्षे करण्याचा अन्यायकारक निर्णय घेऊ नये अशी आपणास विनंती अशा पद्धतीने या पत्राचा शेवट करण्यात आलेला आहे आणि आपल्याला जयंत पाटील यांची या ठिकाणी साईन दिसत आहे। तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी एक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची एक बातमी सांगण्याचा प्रयत्न केला। त्यासोबतच त्या बातमीला जी विरंजन पाडणारी दुसरी बातमी आहे तीही या ठिकाणी विस्तृतपणे मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो। व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असलेले महत्त्वपूर्ण व्हिडिओज जर आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्या प्लेलिस्टवर जाऊन आपण बाकीचेही शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आवश्यक किंवा महत्त्वाचे असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपल्या समोर येणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।